सुमित गायकवाड, आपण कुठे असाल मंचावरती या. सुमित गायकवाड. सुमित लवकर ये. दोन अवांतर चेंडू हाताळलेले आहेत विजू यांनी आणि दोन अवांतर धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 6. नो चेंडू, पुन्हा एकदा अवांतर असा चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 7. चार चेंडू हाताळलेले आहेत. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 4 अवांतर चेंडू टाकलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 8. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 9. 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 9. आणि एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10. विजू टीम ओनर आणि त्यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 कंटिन्यू अवांतर धावा झालेल्या निघाल्या होत्या त्यांच्या गोलंदाजीमध्ये. कोणतेही खेळाडू जेवणासाठी उर्वरित असतील त्यांनी त्वरित जेवून घ्यायचंय. समालोचन कक्षाच्या बाजूला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गोलंदाज दुर्गेश राईटम राऊंड मारा करतील. हितेश यांना उजव्या हाताचे फलंदाज. बारोंडा माऊली या संघाकडून खेळत असतात. आज मात्र प्ले बॉयज या संघाकडून खेळताना. आणि हा पहिला चेंडू उत्कृष्ट टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला. एक धाव आणि सुयोग खांडेकर पुन्हा एकदा स्ट्राईक मार्क वरती सज्ज. धावसंख्या झाली आहे ती 11 प्ले बॉयज या संघाची. आणि सुयोग यांनी देखील एक धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 12. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. दुर्गेश राईटम राऊंड मारा करतील. हितेश यांना तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि पुन्हा एकदा वनडीच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 13. 3 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. पाहूया काय करतायत दुर्गेश. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. 3 चेंडू टाकले. 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र थोडासा सुयोग फसला होता. मात्र एक धाव काही रोखण्यात यशस्वी झालेले नाहीये. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 14. 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेल्या. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले. 2 चेंडू उर्वरित आणि पुन्हा एकदा वनडीच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या 15. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 4 षटकांचा हा सामना. प्ले बॉयज जीवदानी माऊली या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक धाव मात्र काही रोखू शकले नाही. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सुयोग आणि हितेश अवांतर अशा धावा खर्च केल्या होत्या. त्या विजू यांनी पहिल्या षटकात 4 अवांतर धावा खर्च केल्या होत्या. धावसंख्या झाली आहे ती 16 धावफलकावरती प्ले बॉयज या संघाची. विपुल गमरे राईटम राऊंड मारा करतील. जीवदानी माऊली बी या संघाकडून. पाहूया काय करतायत. सुयोग खांडेकर द मॅन ऑन स्ट्राईक. अवांतर असा चेंडू नोच्या स्वरूपात मात्र षटकार मारलेला आहे. तर एक धाव मात्र मिळालेली आहे आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 17. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 18. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू.
धावसंख्या झाली आहे ती 19. स्टेजच्या उजव्या हाताला जे कोणी लहान पोरं असतील त्यांनी कृपया थोडं मागे राहायचंय, बॉल लागण्याची शक्यता आहे. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात विपुल गमरे 2 अवांतर धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 20 प्ले बॉयच्या संघाची. कृपया पडदा सोडायचा आहे स्टेजच्या समोर आणि मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालेलं आहे. 3 धावा रोखलेल्या आहेत आपल्या संघासाठी, 1 धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 21. स्टेजच्या उजव्या बाजूला कोणतेही लहान मुलं असतील त्यांनी मागे राहायचंय, बॉल लागण्याची शक्यता आहे. धावसंख्या झाली आहे ती 22. 4 चेंडू 22 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. विपुल गमरे तिसरं षटक हाताळताना शेवटचे 2 चेंडू राईट आर्म राऊंड मारा करतील. सुयोग यांना पाहूया काय करतायत. आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झाले. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 23. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील हितेश यांना राईट टर्म राऊंड मारा करतील विपुल. आणि हा मारण्याचा प्रयत्न होता तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. साईश यांच्याकडून गडी बाद होऊ शकला असता, मात्र 1 धाव रोखलेली आहे आपल्या संघासाठी. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 23. एकही गडी बाद झालेला नाही आहे. सुयोग आणि हितेश उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. शेवटचं षटक पाहूया काय करतायत. आणि गडी बाद झालेला आहे, झेल बाद झालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. प्रणय उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. ते प्रणय उत्कृष्ट खेळाडू आहेत. व्हॉलीबॉल असो क्रिकेट असो दोन्हीमध्ये सक्रिय असतात. राईट आर्म ओव्हर मारा करतील प्रणय. आणि राहुल परदेशी यांना दुसरा टाकलेला चेंडू उत्कृष्ट हलक्या हाताने खेळलेला चेंडू. आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 24. राहुल नॉन स्ट्रायकर एंडवरती एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे. आणि स्ट्राईक एंडवरती हितेश. प्रणय मात्र झुंज देत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील हितेश यांना. आणि गडी बाद. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. कृपया संघ मालकांना व कर्णधारांना विनंती आहे, जो एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवाल त्याला प्रत्येक खेळाडूचं नाव माहिती असण्याचं गरजेचं आहे. फारच कन्फ्युजन होत आहे. कृपया असेच खेळाडू पाठवाय ज्यांना प्रत्येकाचं नाव माहिती असेल, अन्यथा नाव माहिती करून पाठवायचं आहे, विनंती आहे. स्ट्राईक एंड वरती सौम्या. आणि मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद केलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे. 3 गडी बाद केलेले आहेत प्रणय यांनी. गौरव बाबा स्ट्राईक वरती पाहूया काय करतायत प्रणय. उत्कृष्ट शतक हाताळलंय प्रणय यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली होती आतापर्यंत. आता गडी बाद होऊ शकला असता, मात्र 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत बाबा. आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 25. प्रणय यांनी उत्कृष्ट हाताळलेलं षटक. 3 गडी बाद केले होते आणि 2 धावा खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू उर्वरित पाहूया काय करतायत प्रणय. आणि माफक असं षटक टाकलेलं आहे ते प्रणय.
उत्कृष्ट गोलंदाजी, 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 गडी बाद केलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 27 धावांचे लक्ष्य जीवदानी माऊली बी या संघाला. याच्या पुढील होणारा सामना श्री समर्थ फोटो स्टुडिओ वर्सेस सर्वेश 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये येऊन नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. श्री समर्थ फोटो स्टुडिओ वर्सेस सर्वेश 11 याच्या पुढील होणारा सामना चालू असलेल्या सामन्यामध्ये प्ले बॉयच्या संघाने 26 धावा ठोकावल्या होत्या धावफलकावरती. 27 धावांचे लक्ष्य जीवदानी माऊली बी या संघासाठी. श्री समर्थ फोटो स्टुडिओ वर्सेस सर्वेश 11 दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉस मध्ये यायचं. संतोष भाईंना विनंती आहे की टॉस उडवून घ्यायचा आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा प्रीमियर लीग आयोजित फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरे पाहतोय आपण. प्ले बॉयज वर्सेस जीवदानी माऊली बी या दोन्ही संघांमधला हा अटीतटीचा असा सामना. 27 धावांचे लक्ष्य जीवदानी माऊली बी या संघाला. पाहूया कशा प्रकारे पाठलाग करतायत. 24 चेंडूमध्ये 27 धावांचे आवाहन. फुलपाड्यातील सर्वच खेळाडूंचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलंय. जीवदानी माऊली क्रिकेट क्लब बारोंडा, माऊली क्रिकेट क्लब बारोंडा, 11 क्रिकेट क्लब या तिन्ही संघांचे देखील मनपूर्वक आभार. त्यांनी ज्या प्रकारे सहकार्य केलंय फुलपाडा प्रीमियर लीगला. प्रत्येक फुलपाड्यातील खेळाडूंना स्ट्राईक एंड वरती दुर्गेश आणि नॉन स्ट्राईक वरती संजोग, एक उत्कृष्ट रामवाडी मधील खेळाडू. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि धाव फलकाला सुरुवात झाली आहे. 1 धाव झालेली आहे. निर्धाव असा चेंडू, 2 चेंडू 1 धाव खर्च केलेली आहे. दीपू कौली आणि हलक्या हाताने 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 2. धावसंख्या झाली आहे ती 2. 3 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. जीवदानी माऊली बी या संघाच्या दुर्गेश स्ट्राईक अँड मार्क वरती. आणि उत्कृष्ट टोलावलेला चेंडू, मात्र फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट असा कलेक्ट करू शकले नाही, मात्र निर्धाव असा टाकलेला चेंडू दीपू कौली. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन
येथे पाहायला मिळते. दीपू कौली यांच्याकडून दोन निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. 4 चेंडूमध्ये 2 धावा फक्त खर्च केलेले आहेत. 27 धावांचे लक्ष आहे. जयेश बनसोडे यांना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि 5वा चेंडू, 5 चेंडूमध्ये 3 धावा झालेल्या आहेत. आणि संजोग पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. एक उत्कृष्ट असा जुना जाणता खेळाडू संजोग, फुलपाडा रामवाडी मधून खेळणारा हा खेळाडू. आता मात्र जीवदानी माऊली बी या संघाकडून खेळताना उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झालेला आहे. धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 4. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या आहेत त्या 4. जीवदानी माऊली बी या संघाच्या 27 धावांचे आवाहन. पाठलाग करताना धावसंख्या झाली आहेत त्या 4. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अविनाश, पाहूया काय करतायत. आणि स्ट्रायकर एंड वरती दुर्गेश. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील आणि हा टोलावलेला चेंडू आणि चौकार. एकदम कॉर्नर मारलेला आहे. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे ती 8. आणि एका चौकारानंतर माहिती आहे कशा प्रकारे खेळायचंय. एक चोरटी अशी वंडी मध्ये धाव काढण्यात यशस्वी झालेले आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 9. गडी बाद झालेला आहे, धावबाद झालेला आहे गडी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राहुल परदेशी यांच्याकडून झालेलं आहे आणि गडी बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत. थँक्यू डीजे. विपुल गमरे नॉन स्ट्राईक एंड वरती आलेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 9. 3 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या झाली आहे ती 9. संजोग हा धावबाद झाला होता मगाशच्या चेंडूवरती. 3 चेंडू, धावसंख्या झाली आहे ती 9. 27 धावांचे लक्ष जीवदानी माऊली बी या संघाला. राईट आर्म राऊंड मारा करतील अविनाश, दुर्गेश यांना. याच्या पुढील होणारा सामना सर्वेश 11 वर्सेस श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पुन्हा एकदा दुर्गेश स्ट्राईक मार्क वरती सज्ज. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 10. 4 चेंडू, 2 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. एक खणखणीत असा चौकार आला होता त्यांच्या बॅट मधून. आता विपुल गमरे स्ट्राईक एंड वरती. चैतन्य चव्हाण यांनी जर झेल बाद किंवा रनआउट केला तर 1001 रुपयाचं पारितोषिक भावेश यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. चैतन्य यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. डाय मारली, रनआउट केलं किंवा स्टंपिंग घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक भावेश यांच्याकडून.
धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक खणखणीत असा चौकार मारला होता. अल्पेश 11 या संघामधला खेळाडू वैभव पवार यांच्यावरती 2 वर्षाचा बॅन लावण्यात आलेला आहे फुलपाडा प्रीमियर लीग मधून. कृपया कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नये. ते या सामन्यासाठी अवेलेबल नाही आहेत. तर 2 वर्षाचं त्यांच्यावरती बॅन लावण्यात आलेलं आहे. वैभव पवार अल्पेश 11 या संघाचा खेळाडू. कृपया सगळ्या खेळाडूंनी याची दक्षता घ्यायची की कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नये. कृपया सगळ्यांना विनंती आहे. या सामन्याचे स्तर जसे जसे वर जात जाईल तसे तसे नियमही पाळण्याची प्राबंदी सगळ्यांनाच असेल, मग तो कोणताही खेळाडू असो. पुन्हा वळूया सामन्याकडे. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. सुयोग खांडेकर अवांतर असा चेंडू हाताळताना हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 17. ओहो मिसफील्ड आणि 3 धावा मिळालेल्या आहेत. 3 धावा मिळालेल्या आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक गमावलेलं आहे चैतन्य यांनी चेंडू न पकडता. धावसंख्या झाली आहे ती 19. चैतन्य यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक गमावलेलं आहे. चेंडू पकडला असता तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालं असतं. पण 3 धावा खर्च केलेल्या आहेत. एक ओव्हरथ्रोची आणि 2 धावा धावून काढण्यात आलेल्या आहेत. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 19. आणि या मारण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केलेला आहे आणि निर्धाव असा टाकलेला चेंडू सुयोग खांडेकर. दुसरा चेंडू होता 3ऱ्या षटकातील. निर्धाव असा टाकलेला चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 19. 27 धावांचे लक्ष्य. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 20. 7 धावा या सामन्याला जिंकण्यासाठी जीवदानी माऊली बी या संघाला. उत्कृष्ट मारलेला चेंडू तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गडी बाद झालेला आहे तो विपुल गमरे. जीवदानी माऊली बी संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. थोडं थांबायचं आहे. मैच में ट्विस्ट हो सकता है. ये मैच में ट्विस्ट हो सकता है. क्लोज कॉल. वेरी क्लोज कॉल. कृपया निर्णय कळवायचा आहे. आउट. गडी बाद झालेला आहे. पंचक्रोशीत अशी गाजलेले पंच सिद्धांत वारंग. थँक्यू डीजे. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत ते साईश. 8 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता जीवदानी माऊली बी या संघाला विजयासाठी. आणि अवांतर असा चेंडू 6 धावांची आवश्यकता. मात्र आता सुयोग खांडेकर यांनी अवांतर असा हाताळलेला चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 21. 6 धावांची आवश्यकता. 27 धावांचे लक्ष्य. उत्कृष्ट हलक्या हाताने
टोलावून काढलेला चेंडू 1 धावच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल दुर्गेश यांच्याकडून आणि धावसंख्या झाली आहे ती 22. आणि साईश गवस लेफ्ट हँड बॅट्समन आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 23. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 23. 7 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता मात्र विजयासाठी. पाहूया काय करतायत प्ले बॉयचा संघ. 27 धावांचे लक्ष दिलं होतं. सहा चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. जीवदानी माऊली बी या संघाला विजयासाठी. साईश गवस आणि दुर्गेश दोघही क्रीजवरती सज्ज. पाहूया कोण हातात आहेत गोलंदाजी. सौम्या एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. कंटिन्यूस प्रॅक्टिस मध्ये देखील असतात. पाहूया आता कामगिरी कशी पार पाडतायत. याच्या पुढील होणारा सामना श्री समर्थ फोटो स्टुडिओ वर्सेस सर्वेश 11. श्री समर्थ फोटो स्टुडिओ यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कृपया खेळाडूंनी सज्ज राहायचंय. त्वरित तुमचा सामना खेळवण्यात येईल. आणि ट्रॅपच्या स्वरूपात 1 धाव काढलेली आहे साईश गवस. स्ट्राईक मार्क वरती येतील दुर्गेश. 3 धावांची आवश्यकता 5 चेंडूमध्ये. सर्वेश 11 आणि सर्वेश 11 आणि श्री समर्थ फोटो स्टुडिओ दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहायचंय. यानंतर त्वरित तुमचा सामना खेळवण्यात येईल. कोणत्याही प्रकारे विलंब करू नये. ऋतिक पागी 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. टॅपच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. 2 धावांची आवश्यकता 4 चेंडूमध्ये. औपचारिकता मात्र थोडीशी उरलेली आहे. समीकरण एकदम सोपं आहे. 2 धावा हव्या आहेत 4 चेंडूमध्ये. एकदम सोपं असं समीकरण. थोडीशी क्लोज फिल्डिंग लावलेली आहे. बाबा यांना माहिती आहे कशा प्रकारे खेळी खेळतात साईश गवस. त्यामुळे त्यांच्या बॅटिंगच्या अनुसार क्षेत्ररक्षण लावताना बाबा उर्फ गौरव. आणि चौकार खणखणीत असा चौकार मारलाय साईश यांनी आणि संघाला विजयी केला.